कारवाई करण्याचे किंवा प्रशासकीय कारवाई करण्याचे आम्हाला त्यांनी सुचवलेलं पण आहे. तर ह्याबाबत मला सांगायचं असं आहे की MIDCची जे काही अलॉटमेंट झालेले आहे यापूर्वी पण, मग तो ऑल ओव्हर महाराष्ट्र असो, औरंगाबाद असो, छत्रपती संभाजीनगर किंवा शेंद्रा असो, तर हे जे काही अलॉटमेंट झालेले आहे हे आमच्या दृष्टिकोनातून हे नियमानुसार झालेले आहे आणि कन्व्हर्जन करण्याचे अधिकार हे शासनानेच म्हणजे आमची जे MMC मायनर मॉडिफिकेशन कमिटी यांना दिलेले आहे त्या अनुषंगाने ते झालेले आहे. त्यानंतर जो काही प्रस्ताव आम्ही मुख्यालयात सादर केला होता या प्लॉट वाटप संदर्भात, तर त्यामध्ये आम्ही सर्वे रिपोर्ट्स घेतलेले आहे. एक्सक्लुडिंग मे बी सर्वेअरचा रिपोर्ट्स राहून गेला असेल, पण त्यांना एक हायर ऑथॉरिटी म्हणून SPA जे स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी असतात, जे इंजिनिअरिंग विंग सांभाळतात आमची, तर त्यांनी ती पूर्ण शहानिशा करूनच ते अहवाल दिलेला आहे की तिथं 2 ट्रक टर्मिनस आहे. एक 10 एकरचा आहे आणि हा एक 5 एकरचा होता. 10 एकरचा जो ट्रक टर्मिनस आहे तो आम्ही एक एक्सपर्सनला अलॉट केला होता, पण तो अजून कार्यान्वित झालेला नाही आहे. मे बी तो फ्युचरमध्ये कार्यान्वित झाल्यास ट्रक टर्मिनसचे बहुतांश जे काही प्रश्न आहेत ते सुटतील असं माझं मत आहे, कारण तो अजून कार्यान्वित झालेला नाही. त्यामुळं आपल्याला तसा अहवाल आला होता की 2 ट्रक टर्मिनस असल्यामुळं हा ट्रक टर्मिनस कन्वर्ट करून देण्यास हरकत नाही असा आला होता. आणि MIDCची पॉलिसी आहे की आपण उद्योजकांना आपण मोटिवेट करतो आणि त्यांना आपण जिथं काही लँड अवेलेबल होऊ शकते तिथं आपण देण्याचा प्रयत्न करतो. आणि 5 एकरचा प्लॉट आपल्याकडे दुसरीकडे अवेलेबल नव्हता, त्यांना वाटप झाला होता तो प्लॉट, पण आपल्याकडं दुसरीकडे ऑप्शन नव्हता, त्यामुळं हा प्लॉट कन्वर्ट करून त्यांना देण्यात आलेला आहे. MIDCला ही अपेक्षा होती की दिलेल्या टाईम बाउंडमध्ये त्यांनी तिथं डेव्हलपमेंट करणं अपेक्षित होतं, परंतु तो झालेला नाही आहे. त्याबाबत आम्ही पण कुठे ना कुठं कमी पडलो याची आम्ही घेतो. सांगत आहे की MIDCची पॉलिसी आहे, म्हणजे आता तुम्ही मिक्स नका होऊ. जनरली मी तुम्हाला मोठी 3 पॉलिसी सांगतो. 100 एकर जर जागा असेल त्यामध्ये 80 एकर आपण अलॉटमेंट करतो स्टार्टिंगला बिडिंग थ्रू. त्यानंतर 20% जो आहे उरलेले प्लॉट तो आपण ऑप्शनला काढतो. पण ह्या व्यतिरिक्त आपल्याकडे 2-3 अशा पॉलिसी आहे. समजा एखादी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कंपनी आपल्याकडे आली, त्यांना महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तर त्यांना आपण नाही म्हणू शकणार ना की तुम्ही ऑप्शन थ्रू या. त्यांचं इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट असतं, मग त्यांना ऑप्शन थ्रू भेटेल नाही भेटेल, मग ती आपण एक पॉलिसी आणली. त्याच्यातच एक ॲडिशनल प्रायोरिटी आणली. प्रायोरिटीमध्ये आपण असा क्रायटेरिया ठेवलेला आहे की 20 कोटी त्याची किमान गुंतवणूक असली पाहिजे. तर त्या अनुषंगाने शासनानेच हा सर्क्युलर बनवलेला आहे की 20 कोटी ज्याची कोणाची गुंतवणूक असेल त्याला आपण डायरेक्ट देऊया. म्हणजे हे तर आहेच. 80-20% जे तुम्ही म्हणता ऑप्शनचं ते तर सुरूच आहे, तो आपण बंद केलेला नाही आहे. त्या व्यतिरिक्त हे आहे की कोणी 20 कोटीची जर असेल, कारण